क्रिएटर हा सुरुवातीला हा छोटा क्रिएटर असतो, हे तर तुम्ही मान्य करालच। कारण जे सक्सेसफुल झालेत ना, खूप मोठे क्रिएटर झालेले आहेत, त्यांना ही सुरुवात अगदी 0 सबस्क्रायबर पासून करावी लागली होती आणि आपणही तेच केलं आहे। आणि तर ज्यांना कुणाला असा प्रश्न पडतो ना की ताई आमचं चॅनल खूप छोटा आहे, ग्रो कधी होणार किंवा किती वेळ लागणार, आणि एवढा वेळ म्हणजे वाट बघणं म्हणजे खूप सारे इथे सक्सेसफुल क्रिएटर आहेत आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये आम्हाला यश मिळेल का, आमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील का? तर आज तुमच्या या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओत तुम्हाला कळेल की छोट्या चॅनलला कधी यश मिळणार आणि आपल्याला त्यासाठी काय करावं लागणार आहे। तर नमस्कार, मी रीना। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलंय तर पटकन सबस्क्राइब करून पुढे असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बेसिक प्रश्न आहे जो प्रत्येक सबस्क्रायबरला पडतो आणि खूप साऱ्या माझ्या ताई मला विचारत असतात की ताई आमच्या चॅनलवर व्ह्यूज येत नाही आहेत, अशा प्रकारे व्ह्यूज आल्या तर ग्रोथ कधी होणार, आमचा चॅनल ग्रो कधी होणार, आम्हाला मॉनिटायझेशन कधी मिळणार आणि आम्हाला अर्निंग केव्हा स्टार्ट होणार। तर खरंच हा खूप इमोशनल प्रश्न आहे आणि हे इमोशन्स कुठेतरी असे ब्रेक झाले की काम करण्याची इच्छा म्हणजे तिथे संपून जाते आणि म्हणूनच म्हटलं की या विषयावर बोललं पाहिजे। तर बघा, प्रत्येक क्रिएटर हा बेसिक लेवल पासून सुरुवात करत असतो। जी स्ट्रगल आपल्याला करत पुढे जायचं आहे त्या स्ट्रगलसाठी त्यांनी काही उदाहरणं पाठीमागे सोडलेली असतात। म्हणजेच काय तर त्यांच्या व्हिडिओतून त्यांनी काही अशा पाऊल खुणा सोडलेल्या असतात, त्यांना पकडून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असतं। मग तुम्हाला काय करायचं आहे तर सक्सेस झालेल्या काही यूट्यूबर्सला तुमच्या फॅन लिस्टमध्ये ऍड करायचं आहे आणि त्यांची जर्नी बघायची आहे। तुम्ही जर डेली ब्लॉगर आहात तर तुम्ही डेली ब्लॉगिंगमध्ये जे सक्सेसफुल आहेत त्यांची जर्नी बघा। कुकिंगच्या रिलेटेड जे आहेत त्यांनी कुकिंगमध्ये जे सक्सेसफुल आहेत त्यांची जर्नी बघा। अशा प्रकारे तुम्हाला त्यांना ऑब्झर्व करायचं आहे की त्यांनी कशी सुरुवात केलेली। जर तुम्ही त्यांना ऑब्झर्व केलं तर तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही की आमच्या व्हिडिओला एवढे कमी व्ह्यूज का आहेत। आत्ता यशस्वी झाल्यानंतर तुम्ही त्यांचे जर जुने व्हिडिओ पाहिले तर त्याच्यावर भरभरून व्ह्यूज असतील, परंतु तुम्हाला एक तिथे गोष्ट मिळेल की त्यांची बोलण्याची जी स्टाईल होती, त्यातला जो कॉन्फिडन्स होता तो किती लो होता। आणि त्या मानाने जर तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स चेक केला, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी चेक केली, तर तुम्हाला असं वाटेल की त्यांनी तो व्हिडिओ जर असा बनवलेला तर माझा व्हिडिओ त्याच्यापेक्षाही खूप जास्त चांगला आहे, तर मी हे का नाही करू शकणार। आणि त्यांच्या त्या व्हिडिओला आज एवढ्या व्ह्यूज आलेल्या आहेत, तर आपल्याही या व्हिडिओला पुढे जाऊन खूप जास्त व्ह्यूज येणार आहेत। म्हणून करंट सिच्युएशनला तुम्ही कायमची सिच्युएशन, परमनंट सिच्युएशन करून ठेवू नका, ठीक आहे। आता ह्या ज्या व्ह्यूज आहेत ना, खूप कमी व्ह्यूज, असं समजा की यशाकडे जाणारी ही एक शिडी आहे आणि त्या शिडीचा हा एक पहिला स्टेप आहे, पहिली पायरी आहे, ठीक आहे, फर्स्ट स्टेप आहे। तीच जर तुम्ही चढली नाही तर पुढच्या अजून पायऱ्या कधी तुम्ही पार करणार, म्हणजे इथूनच माघार घेतली तर मग यश कसं मिळणार। म्हणून खूप कमी व्ह्यूज आले तर इथून पुढे पॅनिक व्हायचं नाही, असं समजायचं हा आपला टेस्टिंग पिरियड सुरू आहे। यूट्यूब आपली ही टेस्ट घेत आहे आणि ह्या टेस्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर डे बाय डे आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी इम्प्रूव्ह करायचं आहे। काहीतरी इम्प्रूव्ह म्हणजे काय, या पण प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगते। म्हणजेच काय तर अशी एखादी क्वालिटी गोष्ट तुमच्या त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही खूप पॅनिक होता आणि म्हणता की सगळ्यांचे व्हिडिओज व्हायरल जातात, आमचे कधी जाणार, बरोबर ना। तर सगळ्यांच्या मध्ये तुम्ही पण आलात, सगळ्यांचे गेलेले आहेत, एक ना एक दिवस आपलाही व्हिडिओ व्हायरल जाणार आहे, पण कधी जाणार आहे। तुम्ही जर एक व्हिडिओ बनवून ठेवला आणि बोललात की माझा व्हिडिओ व्हायरल नाही गेला, आता मी काम करणं बंद करते, तर शक्य आहे का ते? नाही। त्याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली व्हिडिओज बनवावे लागणार आहे। म्हणजेच काय तर व्हायरल जायचं आहे ना, तर कन्सिस्टंट काम करा आणि कन्सिस्टंटली काम केल्यानंतर एक दिवस तुमचाही येणार आणि ह्या तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं मोटिवेशन लपलेलं आहे। माझा व्हिडिओ व्हायरल कधी जाणार, त्यापेक्षा असं बोलायचं जोपर्यंत व्हिडिओ व्हायरल जात नाही तोपर्यंत मी व्हिडिओ बनवत राहणार, ठीक आहे। आणि हे जे वाक्य आहे ना त्याला तुम्ही स्टिक करून राहिलात, त्याला अटॅच होऊन राहिलात ना, तर तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक होणार नाही। तुम्ही रोज उठून म्हणायचं की माझा उद्याचा व्हिडिओ व्हायरल जाणार असणार आहे आणि मी तो त्या पद्धतीचा बनवणार आहे आणि असं समजून तुम्ही व्हिडिओज बनवायला घ्या।
एक ना एक दिवस तुमचाही व्हिडिओ व्हायरल जाणार आहे. आता काय होतं, बाकीच्यांचे व्हिडिओ व्हायरल जाताना बघता तुम्ही आणि मग तुमच्या मनात काय प्रश्न येतो की माझे व्हिडिओला तर साध्या व्ह्यूज पण येत नाहीयेत, तर लोक काय म्हणतील, जर व्ह्यूज आल्याच नाही, व्हिडिओ व्हायरल गेलाच नाही तर लोक मला हसतील का. तर दुसरी भीती असते की लोक आपल्याला काय म्हणतील, म्हणजे एखादी कमेंट पास केली तर आपण डिमोटिवेट होऊन जातो. तर लोकांच्या बोलण्याकडे जराही लक्ष द्यायचं नाही. हे जे बोलणारे असतात ना ते आपल्याला पुश करायला आलेले असतात आपल्या लाईफमध्ये, म्हणजे ते आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. आता तुम्हाला ते पॉझिटिव्ह वेने घ्यायचं आहे की निगेटिव्ह वेने घ्यायचं आहे त्याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंड आहे. पण लोकांच्या बोलण्याकडे जराही लक्ष द्यायचं नाही की लोक काय म्हणतील, कारण हा विचार आल्यानंतर कुठेतरी आपली कन्सिस्टन्सी ब्रेक होते. म्हणजे काय, तर कोणीतरी येतं तुम्हाला सांगतं तुमच्या चॅनलवर की अरे तुझं कंटेंट बरोबर नाही, हे काय रोज रोज उठून दाखवतो. कुणीतरी येणार आणि बोलणार अरे थंबनेल काय कसं बनवलाय, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कुणीतरी सांगेल, म्हणजे तुम्हाला तुमचं कॉन्फिडन्स लूज करण्यासाठी असे काही लोक येतात. आणि मग तुम्हाला असं वाटतं की नाही मला कंटेंट बनवता येत नाहीये, नाही मला थंबनेल बनवता येत नाही, नाही मला जमत नाहीये. तर असं म्हणून तुम्ही काय करता, व्हिडिओ बनवायचं बंद करता किंवा कुठेतरी ब्रेक घेता आणि मग त्याच्यानंतर तुमची ग्रोथ जी होत असते, तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे युट्यूबचा असं चढता ग्राफ आहे ना, तो असा डाऊन जरी झाला तर परत शून्यापासून सुरुवात आहे. म्हणून कुणी काहीही बोलू देत, आपण इम्प्रूव्ह करत करत ते करायचं आहे. म्हणजे थांबायचं मग मी स्वतःला इम्प्रूव्ह करेन आणि नंतर तयार झाल्यानंतर येईन आणि व्हिडिओ बनवेन, तर हे खूप चुकीचं आहे. तुम्ही व्हिडिओ बनवत असतानाच थोडे थोडे चेंजेस करा आणि स्टेप बाय स्टेप ज्या काही इम्प्रूव्हमेंट करायच्या आहेत तर त्या करा. हे जे सजेशन्स असतात त्यांना ऑलवेज वेलकम करा, कारण का यातूनच तुमचा ग्रोथ होणारा असतो. आपल्यामध्ये काय कमी आहे हे सांगणारी 10-12 लोक तरी आपल्या आजूबाजूला नक्कीच हवीत, ठीक आहे. तर ह्या एक निगेटिव्ह गोष्टीला तुम्ही पॉझिटिव्ह वेने घ्या. नंतर आपण काय करतो तर कम्पेअर करतो आपला व्हिडिओ आणि दुसऱ्याचा व्हिडिओ, किंवा एक 4-2 महिने आपल्यानंतर आलेली व्यक्ती आहे तिच्याबरोबर आपण आपल्या व्हिडिओला कम्पेअर करायला सुरुवात करतो, किंवा आपल्यापेक्षा थोडीशी मोठी व्यक्ती आहे, ठीक आहे. आणि कम्पॅरिझनमध्ये मग आपण व्ह्यूज बघत राहतो, वारंवार त्यांच्या चॅनलवर जात राहतो किंवा स्वतःचे व्ह्यूज त्यांच्या व्ह्यूज बरोबर कम्पेअर करत राहतो. आणि ह्या कम्पॅरिझनमध्ये काय होतं, बर्नआउट करून घेतो आपण स्वतःला, आपलं माइंड तिथे स्टक होऊन जातं. तर आपण दुसऱ्याचा ग्रोथ करण्यासाठी आलो आहे का इथे, नाही ना. मग काय करायचं माहितीये, एक व्हिडिओ बनवायचा, चॅनलवर अपलोड करून द्यायचा आणि दुसरी स्क्रिप्ट घेण्यासाठी मोबाईलमधून बाहेर पडायचं, ठीक आहे. अजिबात दुसऱ्या कुणाच्या व्ह्यूज बघायच्या नाही की कुणाला किती व्ह्यूज मिळालेले आहेत. तर कम्पॅरिझन हे पॉइझन आहे, समोरच्याला नाही तर आपल्याला हळूहळू करून त्या पोझिशन म्हणजे त्या एका ध्येयापासून बाजूला करत असतं. म्हणून हे पॉइझन आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं नाहीये. तर हे सगळं करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर रिझल्टकडे बघायचं नाहीये, म्हणजे रिझल्ट काय येतोय. आपण व्हिडिओ बनवला आहे त्याचा रिझल्ट येणार आहे, आता ती घडून गेलेली गोष्ट आहे. आपण टायटल टॅग SEO थोडेफार चेंजेस करू शकतो, परंतु एकदा व्हिडिओ बनवून अपलोड केला की तो व्हिडिओ त्यात जे काही सांगितलेलं आहे ते अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर रिझल्ट बघायचं नाही, त्याच्यानंतर प्रोसेसवर लक्ष द्यायची, ठीक आहे. कोणती प्रोसेस, तर मी व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये मी काय चूक केली, मग मी प्रोसेस सुरू करणार, इकडे अजून इम्प्रूव्हमेंट करायची. थंबनेल माझं खराब आहे, मग मी प्रोसेस करणार, अजून इम्प्रूव्हमेंट करायची, ठीक आहे. कुठे स्क्रिप्टिंगमध्ये मला एखादा पॉईंट आठवला तर मी लगेच इकडे माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन करून घेणार, म्हणजे प्रोसेसला सुरुवात करणार. नेक्स्ट कंटेंट कसा बेटर होईल याच्याकडे मी लक्ष देणार आहे. जर तुम्ही त्याच ठिकाणी त्याच व्हिडिओचा तासनतास रिझल्ट बघत राहिला तर पुढच्या तुमच्या व्हिडिओचा रिझल्ट डेफिनेटली डाऊन होणार आहे. हे तुम्ही कुठेतरी लिहून घ्या. आता ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, पण तुम्ही हे ऐकता कितपत किंवा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहणार आहे का ते मला माहिती नाहीये, परंतु हा व्हिडिओ जो कोणी पूर्ण पाहणार आहे त्याला खूप छान गोष्टी आज इथे मिळणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस 2 व्यक्ती एकमेकांच्या समोर उभ्या आहेत आणि दोघांमध्ये कम्पेअर करायला आपण सुरुवात केली, दोघांनी 2 व्हिडिओ बनवले आणि जर आपण तुलना करायला सुरुवात केली तर ह्याच्यामध्ये काहीतरी साम्य मिळेल का, कारण का देवाने ना प्रत्येकाला युनिक बनवलेलं आहे, ओके. आणि आपण सगळे ना गॉड्स गिफ्ट आहोत.
प्रत्येकाची वेगवेगळी युनिक आयडेंटिटी आहे. एक वेगळी कला प्रत्येकामध्ये असते. त्याची बोलण्याची स्टाईल चांगली असते, कुणाची एक्सप्रेस करण्याची स्टाईल छान असते. तर कधीच कुणाला कम्पेअर करू नका की माझ्यापेक्षा ही व्यक्ती पुढे जात आहे किंवा ग्रेट आहे. ओके, तर स्वतःला नेहमी ग्रेट समजायचं. देवाने आपल्याला जे दिलं आहे टॅलेंट, ते पॉलिश करण्याचा प्रयत्न करायचा आणि अजून जास्त मी कसा करेन, आजच्या दिवसापेक्षा माझा उद्याचा दिवस कसा छान असेल, आपण याकडे लक्ष द्यायचं. तर रिझल्ट बघायचा नाही, प्रोसेस करायची. ओके, आता त्याच्यानंतर काही गोष्टी असतात ज्या खूप निगेटिव्ह असतात. इथे काम करायला सुरुवात केली आणि तुम्ही जर असं सक्सेसकडे जायला लागलात की असे निगेटिव्ह हँड्स येतात तुम्हाला काहीतरी कमेंट करण्यासाठी, तुमचा कॉन्फिडन्स ब्रेक करण्यासाठी. आणि मला अशा खूप कमेंट्स आलेल्या आहेत. एखादा व्लॉग बनवेन मी ह्या कमेंट्सवर, आणि त्यांना असं वाटत होतं की मी या प्लॅटफॉर्मवर कामच करू नये. तर तुम्ही विचार करू शकता, अगदी खऱ्या गोष्टी मी समोर मांडत असते आणि हे जे कोणाला पटत नाहीये ती व्यक्ती कोण आणि कशी असेल. तर आता हा टॉपिक वेगळाच ठेवूयात. मला इथे हेट स्प्रेड करायचं नाहीये, पण सांगण्याचा उद्देश काय आहे, जर तुमच्या आयुष्यात जर अशी लोक आली ना यूट्यूबच्या करिअरमध्ये, तर त्यांना नमस्कार करायचं आणि साईडचा रस्ता देऊन आपण पुढे निघून जायचं. ठीक आहे, एक उत्तम मार्ग आहे. आणि काय होतं, कधी कधी थोडंसं वाईट वाटतं आणि मग त्या विचारांच्या झोनमध्ये मग आपल्या इकडे टाइम वेस्ट होतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आयुष्यामध्ये टाइमपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे. आता 2 दिवसापूर्वी एक कमेंट आलेली आणि त्या कमेंटमध्ये तिने मला सांगितलेलं की हा तुझा शेवटचाच व्हिडिओ आहे, तर शेवटचाच ठेव 2025चा, आणि इथून पुढे तू व्हिडिओ बनवू नकोस. ठीक आहे, नाहीतर मला कोणता जन्म मिळणार मी जर व्हिडिओ बनवला तर. ते देखील तिथे मेन्शन केलेलं. तर मला असं वाटतं की ह्या अशा निगेटिव्ह 2-4 लोकांपेक्षा ना माझ्याकडे माझी पॉझिटिव्ह एवढी हजारोने लोक आता आहेत जवळ, माझ्या हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह लोक माझ्या जवळ आहेत. त्याच्यामुळे ती नेगेटिव्हिटी माझ्यावर अफेक्ट होऊ शकत नाही. तर तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट असाच राहू द्यात. हा व्हिडिओ कसा झाला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असणाऱ्या बेल आयकनला मात्र प्रेस करा. चला, उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा कंटेंट बरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.